श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर तुम्ही आता स्वामींच्या गळ्यामध्ये जो हार बघितला आहे तो मी स्वतः माझ्या हाताने स्वामींसाठी बनवलेला आहे. तर हा खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आणि खूप सिंपल छोटासा हार कसा बनवलेला आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर इथे मी पाईप क्लीनर आणि गोल्डन बीडचा वापर करून खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा छोटासा हार बनवणार आहे. स्वामींसाठीच नाही तर तुम्ही तुमच्या प्रत्येक देव्हाऱ्यातल्या देवासाठी हा हार बनवू शकता. तर आता इथे मी पाईप क्लीनर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर गोल्डन बीड इथे मी 4 mm घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे पाईप क्लीनर आहेत ते आपल्याला 2 पार्टिशनमध्ये डिवाईड करून घ्यायचे आहेत. तर इथे सेम मेजरमेंटमध्ये मी दोन्ही पाईप क्लीनर कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये लाईट ग्रीन आणि डार्क पिंक हे आपल्याला 2 पाईप क्लीनर घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचे आहे ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तर आता हे पाईप क्लीनर आधी आपल्याला एकदम टोकास टोक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे आपण जे गोल्डन बीड घेतलेले आहेत त्याची जी एंडची जिथे मी नॉट मारलेली आहे, गाठ मारलेली आहे, ती बाजू घ्यायची आहे आणि आपण जे पाईप क्लीनर घेतलेले आहेत त्याला आपल्याला पहिले राऊंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपण नॉर्मली जशी गाठ मारतो तशी गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे गाठ मारून झाल्यानंतर पहिली स्टेप आपल्याला ही करायची आहे की आपण इथे लाईट ग्रीन आणि पिंक कलरचे जे पाईप क्लीनर घेतलेले आहेत ते आपल्याला एकमेकांभोवती गुंडाळून घ्यायचे आहेत. एकदम परफेक्ट वेमध्ये आपल्याला ते गुंडाळून घ्यायचे आहेत. म्हणजे एक कलर जास्त एक कलर कमी असं नको, दोन्ही कलर आपल्याला सेम हवे आहेत. सो परफेक्ट वेमध्ये गुंडाळून झाल्यानंतर आता इथे जे आपण बीड घेतलेले आहेत, इथे मी नॉर्मल आपला सेविंग थ्रेड असतो त्याच्यामध्ये हे बीड लोड करून घेतलेले आहेत. वरच्या साईडने आपल्याला फिटिंग पकडून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये जो पाईप क्लीनर आहे तो आपल्याला फक्त आपल्या बीडभोवती गोल गोल फिरवून घ्यायचा आहे. बीडसुद्धा आपल्याला परफेक्ट वेमध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत, म्हणजे परफेक्ट जी आपली लाईन आहे ती परफेक्ट दिसायला हवी. त्याच्यानंतर आता आपली एंडची जी बाजू आहे तिथेसुद्धा आपल्याला सेम गाठ मारून घ्यायची आहे. तर इथेसुद्धा आपण नॉर्मली जशी गाठ मारतो तशी इथे मी गाठ मारून घेते. मी इथे 2-2 गाठ मारलेल्या आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 3-4 गाठ फिटिंग पण आपल्याला फिटिंग अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर गाठ मारून झाल्यानंतर आता आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे. परफेक्ट दोन्ही टोकं आपल्याला इक्वल घेऊन फोल्ड करून घ्यायची आहे. नॉर्मल फोल्ड करायचं आहे, एकदम पण नाही करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे मी सुंदर असा छोटूसा गोंडा बनवलेला आहे. तर तो कसा बनवला आहे तेच मी तुम्हाला सांगते. तर इथे मी ग्रीन वायर स्टेम घेतलेला आहे जो की आपण फुलाचं देठ बनवण्यासाठी वापरतो आणि त्याच्यानंतर इथे मी पाईप क्लीनरचा एक तुकडा घेतलेला आहे बेबी पिंक कलरचा. एका पाईप क्लीनरचे आपल्याला 4 तुकडे करायचे आहेत. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे 4 तुकडे येतात ते आपल्याला असं त्या स्टेमभोवती गुंडाळून घ्यायचं आहे. गुंडाळून झाल्यानंतर इथे आपल्याला नॉर्मल निडल घ्यायची आहे, थ्रेड घ्यायचा आहे, डबल थ्रेड इथे मी घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो पाईप क्लीनर इथे गुंडाळून घेतलेला आहे त्या पाईप क्लीनरमधून आधी आपल्याला निडल बाहेरच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि पुन्हा तिथून फिरून आपण ज्यातून पहिले निडल लोड केली त्यातून लोड करून मधूनच आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला जसं दाखवलं आहे तसंच करा. सो ती बाहेर काढल्यानंतर जे दोन्ही टोकं आहेत ते आपल्याला एकदम फिटिंग ओढून घ्यायचे आहेत. फिटिंग ओढून घेतल्याने त्याचा एक सर्कल असा क्रिएट होईल. तर इथे मी आता तो फिटिंग असा ओढून घेतला आहे. तर फिटिंग ओढून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की खूप सुंदर असा इथे आपला छोटासा गोंडा तयार झालेला आहे. तर असेच आपल्याला एकूण 5 गोंडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले 5ही गोंडे सुंदर प्रकारे तयार झालेले आहेत आणि हे इतके सॉफ्ट आहेत ना, हातामध्ये घेतल्यावरती इतकं भारी वाटतं आहे ना, त्यांना एकदम सॉफ्ट असे आहेत ते. तर आता पुढे काय करायचं आहे, जिथे आपण गाठ मारली होती त्याच्यामधून आपल्याला निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि ट्रस्ट मी त्याच्यामधून तुम्ही निडल बाहेर काढलीत ना तरीही अजिबातच कुठे ब्रेक वगैरे होणार नाही. आपला हार जसाच्या तसाच राहणार आहे आणि खूप सुंदर असा तो क्रिएट होणार आहे. निडल बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो गोंडा बनवला आहे तो सिंगल गोंडा त्यात लोड करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण जे 4 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत ते 10 गोल्डन बीड लोड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 10 गोल्डन बीड लोड करून का घेतलेले आहेत,
कारण स्वामींची जी मूर्ती आहे माझ्याकडे किंवा बाकीचे पण गणपती वगैरे जे मंदिरामध्ये देव्हाऱ्यामध्ये माझ्या देव आहेत ते सर्व एका साईजच्या मूर्तीमध्ये आहेत आणि प्रत्येक मूर्ती ही छोटी छोटी आहे. त्याच्यामुळे परफेक्ट असा बसण्यासाठी म्हणून इथे मी छोटासा आणि कमी लेंथवाला हार बनवलेला आहे. कारण आपण देव्हाऱ्यामध्ये मोठ्या मोठ्या मूर्ती नाही ठेवत, छोट्या छोट्या मूर्त्या असतात, सो त्यांना परफेक्ट बसावं यासाठी मी छोट्या साईजचा इथे हार बनवत आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला हार पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आता आपल्याला खाली गोंडे लावायचे आहेत. तर त्यासाठी आधी मी काय केलं, आधी मी गोल्डन एक बीड लोड केला. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण बनवलेला गोंडा ॲड करणार आहोत. तर इथे मी आधी सिंगल पहिले आपला जो गोंडा आहे तो ॲड करून घेते. सो तो सुद्धा आता मी निडलमध्ये लोड करून घेतलेला आहे. तो लोड करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गोल्डन बीड ॲड करायचे आहेत. तर इथे आता मी गोल्डन बीड ॲड करून घेते. इथे मी एकूण 5 गोल्डन बीड ॲड करून घेते. तर इथे मी आता 5 गोल्डन बीड ॲड करून घेतले आणि त्याच्यानंतर आता आपण लावून बघूयात की ते कसं दिसतंय. तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर दिसतंय. तर आता पुन्हा आपल्याला एक गोंडा घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्याला तो लोड करून घ्यायचा आहे. तर इथे आता आपली एक बाजू तयार झालेली आहे. खाली आपल्याला एकूण 2 गोंडे लावायचे आहेत, ज्याने खूप सुंदर आणि छान असा लूक येतो. तर इथे आता ही बाजू तयार झाल्यानंतर ही बाजू आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि पुन्हा एक बाजू करायला घ्यायची आहे. तर पुन्हा मी याच्यामध्ये गोल्डन बीड ॲड केले. पुन्हा मी त्याच्यामध्ये गोंडा ॲड केला. गोंडा ॲड केल्यानंतर पुन्हा आता त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन बीड ॲड करायचे आहेत. 4 एमएमचे 5 गोल्डन बीड ॲड करायचे आहेत. तर ते सुद्धा करून झालेले आहेत. तर आता याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आधी जो आपण बनवून घेतलेली जी लाईन आहे त्याच लाईनमध्ये जो आपला फ्रंटला म्हणजे वरच्या साईडला जो गोंडा आहे त्यातून आपल्याला निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की त्यातून निडल मी वरच्या साईडने काढून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असा इथे आपला गोंडा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही जे आपले धागे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे छान गाठ मारून घ्यायची आहे. नॉर्मल आपण जशी गाठ मारतो तशी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. गाठ मारून झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आपली काय आहे, आपण जो हार बनवला आहे त्या हाराच्या खालून एक आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे आणि दुसरा धागा वरच्या साईडने घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपण नॉर्मल जशी गाठ मारतो तशीच इथे सुद्धा आपल्याला गाठ मारायची आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण जी गाठ मारणार आहोत ती गाठ फिटिंग असली पाहिजे. कारण पाईप क्लीनरमध्ये खूप छोट्या साईजमध्ये खूप छोट्या पातळ लेअरमध्ये एक वायर आहे, ज्याच्यामुळे तुम्ही जे गाठ माराल ते एकदम फिटिंग बसून जाईल आणि पूर्ण ती त्या पाईप क्लीनरमध्ये मिक्स होऊन जाईल. तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कुठे गाठ मारली आहे. सो इथे परफेक्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे मी 2 गाठ मारलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही 3-4 गाठ मारून घेऊ शकता. त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा थ्रेड आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर आणि खूप छान असा आपला इथे हार तयार झालेला आहे. खूप सिंपल कमी साहित्यामध्ये आणि खूप छान सुंदर गोंडस क्यूट असा हार बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा हार कसा वाटला, ही हाराची डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. खूप युनिक आणि खूप सिंपल आणि खूप सुंदर असा इथे आपला हार तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.